ज्योतिबा चैत्र यात्रेच्या तिसऱ्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी साहेब यांच्या रथोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। यंदाही छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने हा रथोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला। फुलांनी सजवलेल्या रथात छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांची प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या। रथाचे पूजन खासदार शाहू महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, यशराज राजे आणि मधुरिमा राजे यांच्या उपस्थितीत झाले। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग हेही या सोहळ्यास उपस्थित होते। ऐतिहासिक भवानी मंडप येथून रात्री 8:30 वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला। मानकरी, चोपदार, सरदार घराण्याचे प्रतिनिधी, श्रीपूजक घोडे यांच्यासह शाही लवाजमा रथाच्या पुढे होता। मर्दानी प्रात्यक्षिके सादर करणारे बालमावळे, शहरातील नागरिक मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात रथोत्सवात सहभागी झाले होते। या रथोत्सवाच्या निमित्ताने बालगोपाल तालीम मिरजकर, तृप्ती महाद्वार रोड या ठिकाणी मुलांच्या रांगोळ्या काढून रथाचे कोल्हापूरकरांनी स्वागत केले। करवीर निवासिनी अंबाबाईच्या महाद्वारासमोर रथ येताच जय भवानी जय अंबामाता असा जयघोष यावेळी करण्यात आला। रथ गुजरी भाऊसिंगजी रोड मार्गे रात्री पुन्हा भवानी मंडपात आला। या ठिकाणी आतिषबाजी करून रथोत्सवाची उत्साहात सांगता झाली। यावेळी ट्रस्टी राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणिल इंगळे, बाबा महाडिक, उदय घोरपडे, संजय पोवार, नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रकाश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूरकर उपस्थित होते।